अश्वगंधा आणि शिलाजीतमुळे स्टॅमिना वाढतो किंवा टायमिंग वाढतं हे मी आजपर्यंत 40 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मला केव्हाच आढळून आलेलं नाही। जर तुम्ही स्लोली केलं, स्लोली इन्सर्ट केलं आणि त्याला रिव्हर्स काउंट केलं 100, 99, 98, 97 असं जर रिव्हर्स काउंट केलं तर तुमचा टायमिंग वाढू शकतो। आणि जर विदाऊट कंडम कुणी जर करत असेल तर आपल्या पार्टनरला ऑर्गॅझम येणार नाही। लसणाच्या पाकळ्यांचा किंवा लसणाचा डायरेक्ट ह्युमन सेक्शुअलिटीवर काहीच फरक पडत नाही। ड्रिंक जर तुम्ही स्मॉल प्रमाणात 30 ml मध्ये घेत असाल दॅट विल वर्क ॲज अ ॲप्रोडिसिया। तुमचं सेक्शुअल थॉट वाढू शकतात, तुमची सेक्शुअल स्टॅमिना वाढू शकतो, तुमचं म्हणजे इजॅक्युलेशन असेल तर ते डिले करायला मदत करू शकतं। पण मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्शुअलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे। नमस्कार, स्वागत आहे आपलं सगळ्याच प्लॅटफॉर्मवर। जर आपण पाहिलं तर सध्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा होते, पण आजही आपल्याकडं खुलेपणानं सेक्स या विषयावर चर्चा केली जात नाही। जग किती जरी प्रगत झालं तरीसुद्धा आपल्याकडचे लोक अजूनही सेक्स या विषयावर दबक्या आवाजामध्ये चर्चा करतात। आज आपण खुल्यापणानं मनमोकळेपणानं याच विषयावर चर्चा करणार आहोत। पण या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर उमेश मुंदडा सर। त्यांचा मागच्या 40 वर्षाचा या संपूर्ण याच्यामध्ये अनुभव आहे आणि ते अनेकांना मार्गदर्शन करतात सेक्स या विषयाबद्दल। सविस्तर जाणून घेऊ त्यांच्याकडे। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। काय सांगाल एकंदरीत ज्या पद्धतीनं लोकांचं आयुष्य बदलत चाललं आहे त्याच पद्धतीनं लोकांना लैंगिक समस्यासुद्धा बदलत चालल्यात किंवा मोठ्या प्रमाणात वाढल्यात, पण मात्र तरीसुद्धा बरेच जण या विषयावर बोलत नाहीत, दबक्या आवाजामध्ये चर्चा करतात किंवा याविषयी कोणाला बोलावं, कोणाचं मार्गदर्शन घ्यावं, आजही लोक संभ्रमात आहेत। यांना काय सांगाल? नाही, पूर्वीच्या काळामध्ये बघा, आमच्या काळामध्ये लाईफ थोडं शांत होतं। आजचं धावपळीचे युग आहे। सगळे लोक कॉम्पिटिशनमध्ये रन करत आहेत आणि या कॉम्पिटिशनमध्ये जाताना ते म्हणजे दोघां म्हणजे नवरा बायकोमध्ये म्हणा किंवा पार्टनरमध्ये जो संवाद पाहिजे तो संवाद एकदम हरपलेला आहे। कारण की जो कोणी माणूस तो फक्त पैशाला महत्त्व देताना दिसून येतो, तो नात्यांना किंवा संबंधांना महत्त्व देत नाही। आणि त्याच्यामुळं आजच्या स्थितीमध्ये आपल्या समाजामध्ये लैंगिक समस्या खूप जास्त वाढलेल्या आहेत। कारण की मी पूर्वी आता बघा 1985ला जेव्हा मी प्रॅक्टिस करायचो तेव्हा क्वचितच माझ्याकडं अबाव द एज ऑफ 50 माझ्याकडं पेशंट यायचे। खरोखर त्यांना म्हणजे ऑर्गॅनिक कॉज असायचे किंवा फिजिओलॉजिकल कारणं असायचे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, असे पेशंट यायचे। पण आजच्या परिस्थितीमध्ये यंग कपल्स माझ्याकडं खूप यायला लागले, यंग मुलं खूप यायला लागले। कारण की याला मेन कारण म्हणजे धावपळीचं युग, असंतुलित आहार आणि व्यायामाचा अभाव। आता काही जणांचं कसं आहे याविषयी, काही जणांचा समजा सेक्सचा जो टायमिंग असतो तो नेमका किती असला पाहिजे हेच लोकांना समजत नाही। काही जण 1 मिनटं 2 मिनटं किंवा 5 मिनटं त्यालासुद्धा शीघ्रपतन असं म्हणतात, तर हा त्यांचा गैरसमज आहे, काय खरं आहे? चांगला प्रश्न विचारला तुम्ही। कारण की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे। प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन जर तुम्ही मला डेफिनेशन विचारसाल तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 5 to 7 मिनिट म्हणजे इन्सर्शन केल्यानंतर पेनिट्रेटिव्ह सेक्स आम्ही त्याला म्हणतो, हे 5 to 7 मिनिट असायला पाहिजे। पण काय आहे की तुझ्या मित्रांनी तुला सांगितलं की मी रात्री अर्धा तास केला, मी पाऊण तास केला, मी 15 मिनटं केलं असं सांगितलं तर आपल्या मनामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण होऊन जातात आणि त्याच्यातूनच आमच्याकडे पेशंट येतात। कारण की 5 to 7 मिनिट दिस टाईम इज सफिशियंट टू सॅटिस्फाईड युअर पार्टनर। तुमच्या पार्टनरला पूर्ण तृप्ती देण्यासाठी, ऑर्गॅझम देण्यासाठी 7 मिनिट इज मोर दॅन सफिशियंट दॅट टू बी अ पेनिट्रेटिव्ह सेक्स। इफ यू स्टार्ट फ्रॉम द म्हणजे एकदम म्हणजे तुम्ही फोरप्लेपासून सुरुवात करसाल तर अर्धा तास सफिशियंट आहे कोणत्याही पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी। पण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन व्हायचं जे मेन कारण आहे की तुमच्या मनामध्ये जर आता बसलं असेल की बस करायचं म्हणून करायचं, आपल्या पार्टनरची इच्छा म्हणून करायचं किंवा आता मला झोपायचं आहे म्हणून करायचं, असं जर करत असाल तर तुमचा ती काळांतराने सवय लागून जाते आणि तुम्ही प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन या व्याधीनं तुम्ही ग्रस्त होऊन जाता। तर याच्यावर चांगले उपचार मी तुम्हाला नेहमी सांगत आलेलो आहे की स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक आहे, माइंड डायव्हर्शन टेक्निक आहे, की बरोबर ज्या त्या टेक्निक फॉलो केल्या तर मला वाटतं की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन हा आजार नाही आहे, हे एक म्हणजे मिसकन्सेप्शन आपण त्याला म्हणू शकतो, असं होऊ शकतं। आता हा जो टायमिंग आहे किंवा जो काही स्टॅमिना आहे तो वाढवला जाऊ शकतो का? कारण की आपण सोशल मीडियावर डेफिनेटली जाहिराती मोठ्या प्रमाणात पाहतो की स्टॅमिना बढ़ाए, ऐसा करे, ये लो वो लो, तर हे सगळं शक्य आहे का? बघा, स्टॅमिना वाढण्यासाठी तुम्ही जेव्हाही केव्हा जाहिराती बघता त्याच्यामध्ये फक्त अश्वगंधा शिलाजीत असतं। अश्वगंधा आणि शिलाजीतमुळे स्टॅमिना वाढतो किंवा टायमिंग वाढतं हे मी आजपर्यंत 40 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये
मला केव्हाच आढळून आलेलं नाही. जर तुम्हाला स्टॅमिना वाढवायचा असेल तर तुम्ही नैसर्गिक स्टॅमिना वाढवू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच लोकांना नॉलेजच नसतं. ज्याप्रमाणे त्यांना लहानपणापासून मास्टरबेशन फास्ट करण्याची सवय असते, तीच सवय ती आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये अंमलात आणतात आणि फास्ट स्ट्रोकिंग करून फास्ट स्टिम्युलेशन झालं की फास्ट आपलं माइंड काम करतं आणि फास्ट इजॅक्युलेशनसाठी आपलं माइंड तयार करतात. तसं न करता जर तुम्ही स्लोली केलं, स्लोली इन्सर्ट केलं आणि त्याला रिव्हर्स काउंट केलं, 100, 99, 98, 97 असं जर रिव्हर्स काउंट केलं तर तुमचा टायमिंग वाढू शकतो. काही गोळ्या असतात डॅपॉक्झिट्रिन सारख्या, पण मला वाटतं 1 तासापूर्वी घेण्याचा सल्ला देतात, तर मला वाटत नाही 1 तासामध्ये तुमची मानसिकता या डॅपॉक्झिट्रिन टॅब्लेटमुळे बदलते किंवा कोणत्या औषधामध्ये बदलू शकते, असं होऊच शकत नाही. जर तुम्हाला टायमिंग वाढायचं असेल तर तुम्हाला स्टार्ट अँड स्टॉप टेक्निक किंवा माइंड डायव्हर्शन टेक्निक किंवा काही डिले स्प्रे आमच्याकडे असतात, ते डिले स्प्रे किंवा काही डिले कंडम असतात किंवा डिले ऑइंटमेंट आलेले आहेत किंवा डिले तुमचे काही लिक्विड आलेले आहेत, हे जर वापरलं तर तुम्हाला थोडाफार फरक पडू शकतो. पण या डिले स्प्रेचा आणि या कोणतेही जे स्प्रे असतात याचा साईड इफेक्ट आपल्या पार्टनरला पण होऊ शकतो, कारण की त्याच्यामुळं नमनेस येऊ शकतो आणि जर विदाऊट कंडम कोणी जर करत असेल तर आपल्या पार्टनरला ऑर्गॅझम येणार नाही आणि त्याच्यामधून त्याला कितीही त्यांना केलं तर त्यांना संतुष्टी मिळणार नाही. आता याचबरोबर अशा काही लोकांचा समज आहे की लसणाच्या पाकळ्या खाल्ल्या किंवा काही प्रमाणात ड्रिंक करून दारू वगैरे पिऊन सेक्स केला तर जास्त वेळ चालतो, याबद्दल काय सांगा? हे पण खूप चांगला प्रश्न आहे. लसणाच्या पाकळ्यांचा किंवा लसणाचा डायरेक्ट ह्युमन सेक्शुअलिटीवर काहीच फरक पडत नाही. लसणाच्या पाकळीमुळं त्याचे गुणधर्म काय आहेत की त्याच्यामुळं आपल्या जे आर्टरीजमध्ये किंवा आपल्या व्हेन्समध्ये जे काही प्लाक असतात ते प्लाक दूर करण्यासाठी किंवा आपलं रक्त पातळ करण्यासाठी किंवा आपल्या हार्टला मजबूत करण्यासाठी हे लसणाच्या पाकळ्या वगैरे आपल्याला मदत करू शकतात. डायरेक्ट आपल्या सेक्शुअल लाईफवर, आपल्या म्हणजे स्टॅमिनावर किंवा आपल्या इरेक्शनवर आपल्याला हेल्प करत नाही. पण डेफिनेटली आपण लसण जर रेग्युलर बेसिसवर आपण जर खात राहिलो, मी एक माझ्या व्हिडिओमध्ये एक फॉर्म्युला सांगितला होता की 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, त्याच्यामध्ये थोडंसं अद्रकचा ज्यूस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच आपलं सहज घ्यायचं. हे जर कॉम्बिनेशन डेली तुम्ही सकाळ संध्याकाळ जर घेत असाल तर तुमचं हार्ट चांगलं वर्किंग करण्यासाठी आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं मेंटेन करण्यासाठी आणि आपल्या ब्लड व्हेसल डायलेट करण्यासाठी या छोट्याशा एक रेमेडीचा आपल्याला मदत मिळू शकते आणि त्याच्यामुळे चांगलं आपल्याला इरेक्शन येऊ शकतात. दुसराच प्रश्न त्याच्याबरोबर, काही जण ड्रिंक करून सुद्धा हे सगळं ट्राय करतात, तर ते योग्य आहे का? नाही, ड्रिंक जर तुम्ही स्मॉल प्रमाणात 30 ml मध्ये घेत असाल दॅट विल वर्क ॲज अ ॲफ्रोडिसिया. तुमचं सेक्च्युअल थॉट वाढू शकतात, तुमची सेक्च्युअल स्टॅमिना वाढू शकतो, तुमचं म्हणजे इजॅक्युलेशन असेल तर ते डिले करायला मदत करू शकतं. पण जर मोर दॅन 30ची तुम्हाला सवय लागली, तुम्ही 60-90पर्यंत पोहोचला, त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट होतील. तर जे म्हणजे व्हायचं ते होणार नाही, इरेक्शन कमी होणार, इजॅक्युलेशन लवकर होणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला लैंगिक आयुष्यामध्ये कुठं ना कुठं अडथळे निर्माण होऊ शकतात. पण स्मॉल अमाऊंटमध्ये ड्रिंक म्हटलं तर मी तुम्हाला वाईनचा सल्ला देतो, मी केव्हाही तुम्हाला हार्ड ड्रिंकचा सल्ला देत नाही.